नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. मित्रांनो, आपण बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ट्रेड करताना टेक्निकल अनालिसिस बरोबरच ऑप्शन चेनचं अनालिसिस देखील करत असतो. जर तुमचं अनालिसिस अजून जास्त क्लिअर आणि ॲक्युरेट करायचं असेल तर तुम्ही काय कराल? काही नाही करायचं, धनच्या प्लॅटफॉर्मवर यायचं आहे आणि स्ट्रॅडल ऑप्शन चेन हा फीचर यूज करायचा आहे. स्ट्रॅडल ऑप्शन चेन एक्झॅक्टली काय आहे? आपण ऑप्शन चेनचं अनालिसिस करतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसचा कॉल साईडचा डेटा आणि पुट साईडचा डेटा बघावाचा असतो आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं आणि मग मार्केट कुठल्या डिरेक्शनला जाईल, कुठे सपोर्ट असेल, कुठे रेझिस्टन्स असेल याचा अंदाज घ्यायचा असतो आणि त्याप्रमाणे तो स्ट्रॅडल आपल्याला एक्झिक्यूट करायचा असतो. स्ट्रॅडल ऑप्शन चेन या फीचरमध्ये तुम्हाला कॉल साईडचा डेटा पण बघायचा नाहीये आणि पुट साईडचा पण डेटा बघायचा नाहीये. तुम्हाला या सगळ्या गोष्टी कंबाईनमध्ये एकाच स्क्रीनवर बघायला मिळतात. त्यासाठी तुम्हाला धन ऑप्शन ट्रेडर या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे आणि ॲनालाइजमध्ये जाऊन स्ट्रॅडल चेन ओपन करायचे. आता मार्केट बंद आहे, निफ्टी 50चा डेटा जो आहे तो मार्केट क्लोज झाल्यामुळे मूव्ह होत नाही आहे. त्यामुळे आपण कमोडिटी मार्केट जे चालू असतं त्याचा डेटा बघू शकतो. मग क्रूड ऑइल जर आपण इथे ओपन करणार असू तर क्रूड ऑइलचा फ्युचरचा डेटा जर ओपन केला तर क्रूड ऑइल आत्ता मार्केट चालू आहे, कारण कमोडिटी मार्केट 11:30 पर्यंत चालू असतं. मग आता या स्क्रीनवर आपल्याला काय बघायला मिळते? क्रूड ऑइलचं फ्युचरची प्राइस बघायला मिळते, स्ट्राईक प्राइस बघायला मिळते, स्ट्रॅडलच्या प्राइस बघायला मिळत आहेत, चेंज बघायला मिळतोय, थीटा, डेल्टा, वेगा, गॅमा, त्याचबरोबर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, पीसीआरचा ओआय आणि कंबाईन ओआय बघायला मिळतोय. म्हणजे इथे कुठेच तुम्हाला कॉल आणि पुट यासारख्या गोष्टी बघायलाच मिळत नाहीयेत. पण पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसची जर आपण स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जी बनवली तर ती कशी असेल किंवा त्याची प्राइस काय असेल बघायला मिळते. म्हणजे एकदम सिंपल पद्धतीने आपण एकाच स्क्रीनवर हे अनालिसिस करू शकतो. पण त्याच्या अगोदर बऱ्याच जणांना स्ट्रॅडल म्हणजे काय हे माहीत नसतं. तर स्ट्रॅडल म्हणजे बेसिकली काय आहे की एक ऑप्शन स्ट्रॅटर्जी आहे ज्याच्यामध्ये आपण एटीएम कॉल आणि एटीएम पुट वापरत असतो. स्ट्राईक प्राइस सेम असते आणि एक्सपायरी पण सेम असते आणि मार्केटचं डिरेक्शन इधर पॉझिटिव्ह साईडला किंवा निगेटिव्ह साईडला असू शकतं, असा आपला एक व्ह्यू असतो. त्यामुळे एनी डिरेक्शनला जर मार्केट असेल तर तुम्ही ह्या स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी वापरता. दुसरं म्हणजे या पर्टिक्युलर फीचरमध्ये आपल्याला ऑप्शन ग्रीक्स तर बघायला मिळतात, त्याचबरोबर कंबाईन ओआय देखील बघायला मिळतो. म्हणजे समजा आत्ता मार्केट चालू आहे 66.02 आणि ॲट द मनीचं स्ट्राईक प्राइस कुठली येणार? 66, म्हणजे 6,600 ही स्ट्राईक प्राइस येणार. मग त्याची स्ट्रॅडलची प्राइस काय आहे, त्याचा ओआय डेटा काय आहे, कॉलचा ओआय, पुटचा ओआय याचं कॉम्बिनेशन काय आहे, हे एकाच स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतं. नॉर्मल ऑप्शन चेनवर आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेट करावं लागतं. आपण पुटचा डेटा घेतो, कॉलचा डेटा घेतो, त्याचं ॲडिशन किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करतो आणि मग ॲनालिसिस करतो की मार्केटचं सेंटिमेंट कसं असेल, सपोर्ट कुठे बनेल, रेझिस्टन्स कुठे बनेल. पण हे सगळं बघायची आता गरज नाही. याशिवाय बरेच जण काय करतात की स्ट्रॅडलची प्राइस ट्रॅक करत असतात आणि ओव्हरऑल डीके किंवा ओव्हरऑल सेंटिमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मार्केट मूव्ह जर झालं तर त्या पद्धतीने त्यांना ॲडजस्टमेंट करावी लागते. पण इथे काय आहे, या स्क्रीनवर आपल्याला स्ट्रॅडल डायरेक्टली बाय करता येतं. म्हणजे मला आता 6,600चं हे स्ट्रॅडल बाय करायचं आहे तर बाय स्ट्रॅडलवर मी क्लिक करू शकतो आणि पूर्ण डिटेल आपल्याला इथे बघायला मिळतात. ओव्हरऑल मार्जिन काय असणार आहे, फायनल मार्जिन काय असणार आहे, फंड अवेलेबल किती आहे, नेट प्रीमियम किती आपल्याला पे करावं लागणार आहे, या सगळ्या डिटेल आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर कुठला कॉल आहे, इथे आता कॉल आणि पुट आपल्याला बघायला मिळाले. फायनली कुठला कॉल आहे, कुठल्या एक्सपायरीचा आहे, या सगळ्या डिटेल आपल्याला बघायला मिळतात. कुठला कॉल आहे हे थोडंसं स्टुपिड स्टेटमेंट आहे, कारण आपण इथे स्ट्राईक प्राइस ऑलरेडी सिलेक्ट केलेली आहे. त्यामुळे डिटेल जर बघायचे असतील तर बघायला मिळतील. इंट्राडे ट्रेड करायचं आहे का नॉर्मल करायचं आहे हेही डिटेल बघायला मिळतात आणि मार्जिन रिक्वायरमेंट पण किती लागणार आहे हे पण कळतं. त्याशिवाय हे दोन्ही ट्रेड एकसाथ तुम्हाला जर एक्झिक्यूट करायचे असतील तर एक्झिक्यूट ऑल ऑर्डरवर क्लिक करून तुम्ही दोन्ही ऑर्डर एकसाथ एक्झिक्यूट करू शकता. त्याचबरोबर सी इन बिल्डरमध्ये जाऊन तुमची स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने वर्कआउट होतीये किंवा जर मी मगाशी सांगितलं की ॲडजस्टमेंट करायची गरज पडल्यास तुम्ही या स्ट्रॅटेजी बिल्डरमध्ये येऊन पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीच्या तुमच्या विरुद्ध दिशेला जात असेल तर ती ॲडजस्ट देखील करू शकता. ॲडजस्ट करण्यासाठी ॲड न्यूचा वापर तुम्ही करू शकता आणि इथे ऑप्शन चेन ओपन होईल आणि त्याप्रमाणे जी काही ॲडजस्टमेंट तुम्हाला करायची आहे, कॉल आणि पुट ॲड करायचे असतील, बाय करायचे असतील, सेल करायचे असतील,
तर याच्या मदतीने तुम्ही करू शकता आणि तुमचं जे काही ॲनालिसिस आहे ते अजून थोडंसं ॲक्युरेट आणि क्लिअर पद्धतीने इथे बघू शकता. त्यामुळे जर तुम्ही ऑप्शन स्ट्रॅडल चेन ही वापरत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो बघायला मिळतच असेल. आणि जर वापरत नसाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही थोडासा वापरून बघा आणि तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो मला कमेंटमध्ये कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.